नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की कमळी आता बाहेर आलेली असते आणि या सगळ्यांनाच म्हणते की काय ठरलंय तुमचं, कामिनी आजी राहायचं की जायचंय. तेवढ्यात आता ऋषी आणि निंगी सुद्धा गेटच्या आत येतात. म्हणतो, मी निंगीला हॉस्टेलला सोडायला चाललोय, तुम्हाला यायचंय का, तुम्हाला सोडवायचंय कुठे कामिनी आजी. गिनी म्हणते, आई प्लीज बोल, नाही तर जायला लागन तुला घराच्या बाहेर. ती हसत असते आणि कामिनीकडे बघत असते आणि जोरात म्हणते, एवढ्या रात्री काही वेडबीड लागलं की काय. ती म्हणते, निंगे एवढ्या रात्री जाणार, वेडी आहेस का तू, जायचं नाही बरं, मी सुद्धा इथेच आणि तू सुद्धा इथेच. तू थांब निंगे, कुठे जाऊ नको तू, ऋषी सरांना कशाला त्रास देते का सोडायचा वगैरे, तू थांब निंगे इथे, काही हरकत नाही, तू घोरपड आहे ना, थांब थांब. ना निंगी, तू महाजन नाही मी महाजन नाही, राहू की आपण महाजनांच्या घरी. कामिनी म्हणते, ये गा आतमध्ये ये, आणि लगेच पळत गेलेले असतात कामिनी, रागिनी, अनिका. आणि अनिका जाता जाता म्हणते, ऋष बाय. कमळी, निंगी, ऋषी एकमेकांकडे बघून असे काय हसायला लागलेले असतात की बस. इकडे आता अन्नपूर्णा आजी आणि आजोबा त्यांच्या बेडरूम मध्ये असतात. आजोबा काहीतरी पुस्तक वगैरे वाचत असतात. आजी मात्र एकटक बघत बसलेले असतात. कमळी आलेली असते निंगीला घेऊन. ती म्हणते, आजी कमळी मला आत घेऊन आली. म्हणते, आजी बोला, तुमची नात आहे ती, आता तुम्हाला नात हवी होती, आली की तुमची नात, बोला आजी. निंगी, कमळी खूप आनंदी असतात आणि आजी सोबत आता बोलत असतात. आजी फक्त हसतात. आता एवढ्यात राजन येतात. राजन म्हणतात, निंगी, कमळी खूप उशीर झालाय, तुम्ही जाऊन झोपा बरं आता. कमळी म्हणते, हो आधी आजीला झोपवतो मग आम्ही जातो. राजन म्हणतो, मी आहे ना, मी बघतो, जा तुम्ही, खूप उशीर झालाय. गुड नाईट आजी, गुड नाईट आजोबा. आता छान असं स्माइल दिलेलं असतं आणि दोघे आता झोपायला जातात. ऋष बाहेर वाट बघत थांबलेला असतो. अनिका येते, तुला कॉफी हवी का रे, मला कॉफी घ्यायची आहे. ऋषी म्हणतो, मला काहीच नकोय, त्यांना बाय म्हणण्यासाठी थांबलोय मी, मला चहा कॉफी काहीच नकोय. तेवढ्यात आता निंगी आलेली असते, सुद्धा आलेली असते. ती म्हणते, सर निघाला तोय. ऋषी म्हणतो, हो सर, लई म्हणजे लई थँक्यू तुम्हाला. ऋषी म्हणतो, इट्स ओके, तुम्ही आता नीट राहा, चला येतो, खूप उशीर झालाय. कमळी म्हणते, चला की बाहेरपर्यंत येते मी. कमळी ऋषीला सोडवायला बाहेर आलेली असते आणि अनिका लगेच रागाने निघून जाते. कमळी आता ऋषीला आवाज देते, ऋषी सर थँक्यू. मुंबईत आल्यापासून अन्नपूर्णा आजी, राजन काका आणि तुम्ही सगळे पुढेच माझी माणसं या. ज्या माणसांना काहीही हक्काने सांगितलं तरी ते ऐकतात आणि हक्काने मी त्यांना सांगू शकते. हक्काने काही पण सांगू शकतो. आणि निंगी पण हेच म्हणते, थँक्यू सो मच, तुम्ही ना सच्चे दोस्त आहे सर. ऋषी म्हणतो, वेडी आहेस काय ग, थँक्यू वगैरे म्हणतीयस. तुम्हाला एक सांगायचं होतं, कामिनी आजी आणि रागिनी काकी जेव्हा निंगीला बाहेर काढत होत्या ना, तेव्हा अन्नपूर्णा आजीकडे बघितलं तर त्यांच्या हाताचं बोट हलत होतं. म्हणजे त्या ऍक्शन काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होत्या. मग तो चांगली बातमी ना, खाणाखुणा करून काहीतरी सुचवण्याचा प्रयत्न करताय. तो कळतंय का, आसपास काय घडतंय ना हे समजतंय त्यांना, आणि ते आता रिॲक्ट व्हायचा पण प्रयत्न करताय. बोलण्याच्या परिस्थितीत नाहीये ना त्या, म्हणून खाणाखुणा करून ते सुचवण्याचा प्रयत्न करताय, काहीतरी मेसेज देण्याचा प्रयत्न करत असणार त्या. लगेच तुळजाईला हात जोडते, माझ्या मनातला बोलला, मलाही असंच वाटत होतं. जेव्हा कामिनी आजीला बाहेर काढत होते ना, काहीच रिॲक्ट केलं नाही, आणि तेव्हा काहीच सांगायचं नसेल त्यांना, याच्या वेळेला त्या रिॲक्ट झाल्या होत्या. हाच प्रश्न होता, गोंधळ उडाला होता, म्हणूनच तुम्हाला विचारलं. ऋषी सर खरंच चांगलं उत्तर दिलं, चांगली बातमी आहे ही कमळी. आणि परत जर असं काही केलं तर आधी डॉक्टरांना सांगा, म्हणजे डॉक्टर काहीतरी ऍक्शन घेतील. ऋषी म्हणतो, तू पण आराम कर, खूप उशीर झालाय, तुझीही काळजी घे, आजींची पण काळजी घे. आणि ऋषी आता चाललेलं असतो. ते आता विचार करत बाहेरच थांबलेली असते. कामिनी आता रूम मध्ये आलेली असते, वस्तू फेक झोक करत असते, इकडं सामान फेक तिकडं सामान फेक. थोडक्यात ती अनिकासारखा राग व्यक्त करत असते. आणि म्हणते, कंबळी फालतू नावाच्या मुलीने मला घराच्या बाहेर काढलं, म्हणजे कामिनीला घराच्या बाहेर काढण्याची हिंमत झाली. ती रागराग करत असते, हात आपटते भिंतीला, रडकुंडीला आलेली असते. काय करू आणि काय नाही या कामिनीची अशी अवस्था झालेली असते. कमळीला काहीही करून धडा शिकवायचा एवढंच तिच्या डोक्यात असतं. आणि म्हणते, ज्या नोकर चाकरांना मी पगार दिला, मी सांभाळलं, सगळे उलटे फिरले, माझं एकाने ऐकलं नाही. शी काय घडलंय हे माझ्या बाबतीत. कामिनीला राग येत असतो, लाज वाटतीये, स्वतःचीच लाज वाटतीये. ही वेड्यासारखी करत असते कामिनी, कारण ती हरलेली असते आणि कमळीने तिचा चांगलाच माज जिरवलेला असतो. त्या आणि कामिनीला हरण्याची सवय नसते, नेहमी काहीतरी दुसऱ्यांवर प्रयोग करायचे आणि ते सक्सेसच झाले पाहिजे याची तिला सवय असते. या वेळेला तिला चांगलंच तिचं नाक कापलं कमळीने, त्यामुळे तिला ते सहनच होत नसतं. अगदी चिडचिड करत असते ही कामिनी. दात खाते, हातपाय आपटते, ग्रहण लागले ग्रहण, रडत असते ती, कारण तिला हरण्याची सवय नसते आणि एवढ्याशा पोरीने हरवलंय, त्यामुळे तिला अगदी तळपायाच्या मस्तकात जात असते. अच्छा, मुलीकडनं हरलीयस, लाज वाटू दे जरा कामिनी, लाज वाटू दे. ते हातपाय आपटत असते, घरातल्या वस्तू फेकजोक करत असते, भिंतीवर स्वतःचे हात आपटत असते. हरलीच कामिनी, स्वतःच्या तोंडात मारून घेत असते. हे नको व्हायला होतं, हे नको असतं, नकोच होतं, हे जे घडलंय ना ते घडायलाच नको होतं. इतका रागराग करत असते. आता शेवटी रागिनी आलेली असते. अगं तू काय करतेस आई, स्वतःला का त्रास करून घेते, स्वतःला का मारून घेतेय आई, अगं तू शांत हो ना आई, तू शांत हो ना. कामिनी काय ऐकायला तयार नसते. कशी बशी आता कामिनीला ही रागिनी शांत करते. डोकं फिरले का तुझं,
तरीही रागराग व्यक्त करत असते आणि स्वतःलाच मारून घेत असते अगदी जोर जोरात. आता रागिनी खूप तिला थांबवण्याचा प्रयत्न करते. कामिनी इतकी चिडलेली असते की ती थांबायचं नावच घेत नसते. त्याला का मारतीयस, वेडी आहेस काय तू, जरा शांत हो बरं. जोर जोरात गळा काढून रडत असते ही कामिनी आणि रागिनी तिला शांत हो असं सारखं सांगत असते. शांत हो ग, काय शांत व्हायला सांगतीये मला. तुला माहिती ना रागिनी, आजपर्यंत कुणीच माझा असा अपमान केलेला नाहीये. कुणी म्हणजे कुणीच नाही. अगं ही अन्नपूर्णा हिने सुद्धा एवढा अपमान केलेला नाही, एवढ्या खालच्या पातळीला कधी गेली नाही. काल त्या आलेली पोरगी गावछाप, तिचा काही संबंध आहे का ग? तिने माझा एवढा अपमान केला तो मला सहनच होत नाहीये. सगळ्यांच्या देखत घराच्या बाहेर काढलं, किती इन्सल्ट वाटला असेल बघ तू, बघ जरा रागिनी. तनतन तनतन करत असते. माझंच चुकलं, खूप हलक्यात घेतलं मी तिला, एवढं हलक्यात घ्यायला नको होतं ना. तिचं पण चुकलं, तिने मला हलक्यात घेतलं, माझंही चुकलं, मी तिला हलक्यात घेतलं. कामिनी म्हणते आता नाही, एकदा चूक झाली ना आता परत कामिनी चूक करत नसते. हो रागिनी, आता ही कामिनी जी चूक झाली ना ती सुधारणार. आता मात्र चुका होणार नाही तर सुधारणा होणार. त्यामुळे तुला अशी नागासारखी डाऊन्स करते ना की बघतच राहा. तुला बर्बाद करणं एवढा एकच उद्देश माझ्या डोळ्यासमोर आता. भयंकर अशी तापलेली असते ही, काय करू आणि काय नाही. जर कमळी समोर आली तर खाऊन टाकेल अशी झालेली असते ही कामिनी. आता कमळीच्या रूम मध्ये निंगी आलेली असते. ती रूम वर बघून बापरे, अयो कमळे इतकी भारी रूम. अनिकाच्या रूम मध्ये आणलेलं असतं कमळीने निंगीला. आता मात्र अनिका आल्यावर अजूनच तमाशा होणार. निंगीला ह्या वस्तूंचं इतकं कौतुक लागत असतं की ती प्रत्येक गोष्टींना हात लावून बघत असते. इतकं भारी इतकं भारी. माकडणीच्या खोलीत बघ की चित्ता, मेकअपचं सामान, काय भारी आरसा, काय बेड आहे ग तिचा. कमळे काय भारी ग माकडणीची खोली. खुर्ची जसा कापूस आहे, अयो काय भारी ग. तिचं बेड बघ की, मांजर आहे मांजर, गादीवर बसते. काय मऊ मऊ गादी आहे ग. कमळे तू काही पण म्हण, या खोलीचा इशय असले हार्ट आहे बघ. लय आवडली मला आपल्या माकडणीची खोली. मस्तपैकी तिच्या बेडवर बसलेली असते, आरामात गप्पा चाललेले असतात. तेवढ्यात काय अनिका येते. ए चिंगी चिंगी, काय चाललंय माझ्या रूम मध्ये? काय चिंगे, माझ्या बेडवरनं उठायचा, लगेच उठायचं. हॉस्टेलची रूम नाहीये, माझी रूम आहे, उठ उठ. निंगी म्हणते खुळे. निंगी म्हणते आपण तिघी पण याच बेडवर झोपणार. आणि का म्हणते गावछाप, तिघी एका बेडवर कसं झोपणार? शी, मला नाही झोपायचं तुमच्या गावछाप लोकांबरोबर, मी राहणारच नाहीये इथे. आणि का तिथून निघून गेलेली असते. कमळी आणि निंगी अनिकाच्या गेल्यावर हसायला लागलेले असतात. कमळी म्हणते निंगे तू आणि अनिका वर झोपा, मी खाली झोपतो. तर हसत असतात की अनिकाला असं म्हटल्यावर अनिका कशी पळून गेली. ती म्हणते कमळे आपण तिच्या खोलीत का आलो, तिची खोली देऊन टाकू आपण जाऊ दुसरीकडे. ती म्हणते बाथरूम सुद्धा आपल्या हॉस्टेलच्या रूम पेक्षा मोठं असणार आहे, मग बाथरूम मध्ये राहू आपण. कमळी म्हणते निंगे गप ना, एवढ्या सहजासहजी तिची खोली तिला द्यायची नाही. आपल्याला इथून जायचंय, पण चेटकिनींना चांगला धडा शिकवायचा आणि मग जायचं. म्हणते टेन्शन घेऊ नको, मस्त झोप, पुढचं पुढे बघू की काय होतं काय नाही, मी आहे की बघायला, तू झोप निंगे. निंगे आता उड्या मारत असते, बेडवर चढलेली असते. मांजर तर कसली आहे, आणि उड्या मारतच आता झोपायला गेलेली असते ही निंगी. आता हसत असते. कमळीला प्रत्येकीची जिरवायची असते आणि त्यांची जागा त्यांना दाखवून द्यायची असते. कमळी आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आजोबांच्या अन्नपूर्णा आजीच्या रूम मध्ये आलेली असते. आता आजींना आपण गार्डन मध्ये फिरायला घेऊन जाऊ. तेवढ्यात काय ताई आलेले असतात. नाश्ता बाहेरच करू की सगळे टेबलवर. आजी आजोबाचा नाश्ता सुद्धा बाहेरच होणार सगळ्यांच्या सोबत. आजी आजोबा सगळ्यांच्या बरोबरच बाहेर नाश्ता करतील, तुम्ही जावा बाहेर. कमळी म्हणते आजी आजोबा चला बाहेर नाश्ता करायचा एकत्र बसून. की जणी मस्त बसलेले असतात नाश्त्याला. आता कमळी, अनिका, रागिनी, अनिका यांच्या आनंदावर विरजण घालायला आलेली असते अन्नपूर्णा आजी आणि आजोबांना घेऊन. कामिनी नाश्त्याला बसलेली असते, उठते आणि पटकन त्या बाईजवळ येते. काय केलंय हे, काय केलंय, दाखव दाखव. ती म्हणते उपमा. अरे वा, उपमा केलाय. कामिनी म्हणते वा, वाफाळलेला उपमा, काजू सुद्धा दिसतात, वा वा वा. हात पुढे कर ग जरा, हात पुढे कर. ते आता घाबरते. गरम कढई आणि ती हातावर ठेवणार असते कामिनी. ताई असते ती काय हात पुढे करत नसते, तिला माहिती ही कामिनी पटकन ती कढई माझ्या हातावर ठेवेल. आता यांचा तमाशा चाललाय. तेवढ्यात निंगीही आलेली असते. तिच्या हातावर लगेच ती गरम कढई ठेवते. ती जोरात किंचाळते. त्याचे इतके हात भाजलेले असतात. कामिनी म्हणते गरम आहे, गरम आहे, गरम लागतंय. माझ्या बॅगा घराच्या बाहेर फेकायला त्या जड नाही लागल्या. विचार नाही आला कामिनीच्या बॅगा फेकतीये. दुसरे सुद्धा मजा घेत होते, आज तू मजा घे, छान वाटेल तुला. चालतंय ना. दुसरे पंगा घेत होते, तू पंगा घेतला. कसं आहे ना, माझ्या बरोबर जो पंगा घेणार ना त्याची अशीच हालत होणार आहे. लक्षात ठेवायचा, कामिनीच्या नादाला लागायचं नाही. आणि म्हणते माझ्या विरोधात जो कोणी जाईल ना त्याला अशीच शिक्षा करणार, त्यामुळे लक्षात ठेवायचा, माझ्या विरोधात जायचं नाही. ती तिचे पूर्ण हात भाजल्यावर म्हणते नेऊन ठेव टेबलवर कढई. बिचारी तेव्हा ती कढई टेबलवर ठेवते आणि कामिनी आता जाऊन तिच्या खुर्चीवर बसते. हा सगळा तमाशा निंगीने अगदी जवळून बघितलेला असतो. ती येते आणि डायरेक्ट कामिनीच्या जवळ नाश्त्यासाठी बसते. कामिनी म्हणते काय ग, आमच्यासोबतच बसणार का नाश्त्याला? ती म्हणते उठायचं इथून, इकडे जाऊन बसायचं, आमच्यासोबत बसायचं नाही नाश्त्याला. कामिनी निंगीला म्हणते ऐकायला येतंय ना ग तुला?
उठ इथून आणि तिकडे जाऊन बस. निंगी काय उठलेली नसते. अनिका म्हणते, ए निंगी चिंगी, ऐकायला येत नाही का? उठ आणि दुसरीकडे जाऊन बस. आता अपमान केलेला असतो निंगीचा आणि तिला जेवणाच्या टेबलवरून उठवलेलं असतं. राजन आलेले असतात. गुड मॉर्निंग असं सगळ्यांना म्हणतात. उभी असते. राजन म्हणतो, उभी काय, बस की. निंगी हसते आणि लगेच खाली बसून घेते. निंगी खाली बसते आणि राजनला फोन आलेला असतो. फोनवर बोलण्यासाठी बाहेर गेलेले असतात. कामिनी म्हणते, काय सांगितलंय, उठ उठ लगेच. काय आजी असा कमळीचा आवाज आलेला असतो. कमळी आता अन्नपूर्णा आजीला घेऊन आलेली असते. पहिल्यासारखं सगळ्यांच्या सोबत नाश्त्याला बसायचं. कमळी आता बरोबर अन्नपूर्णा आजीची जी खुर्ची असते तिथे येऊन उभी राहते. कामिनी आजी उठा, अन्नपूर्णा आजीची जागा आहे, तुम्ही कशी घेतली, उठा उठा उठा. जशी कामिनी निंगीला उठवत होते तसंच बरोबर कामिनीला कवळीने उठवलेलं असतं. निंगी आता कामिनीकडे खुनशीने बघत असते. कामिनी आता बारीक आवाज करते, उठते असं म्हणते. कमळी म्हणते, निंगे आजोबाला घेऊन ये जा बरं. आता कामिनी उठलेली असते आणि त्या खुर्चीवर अन्नपूर्णा आजी बसते. राजनला आई बाहेर जेवायला आल्या म्हणून फार छान वाटतं. आई गुड मॉर्निंग म्हणून हसतच अन्नपूर्णा आजीकडे बघत असतात राजन. कामिनी गुपचूप रागिणीच्या बाजूला जाऊन बसते. बाबा सुद्धा आलेले असतात. लगेच कामिनी ऑर्डर करते, सुंबासारखे उभे राहणार का, वाढणार की नाही आम्हाला काही खायला, झाल्यावर वाढणार आहे की काय. कमळी म्हणते, थांबा. कामिनी जिथे बसली ती आजोबांची जागा असते. कमळी म्हणते, कामिनी आजी ती जागा आजोबांची, तुम्ही कुठे बसला, उठा उठा उठा. कामिनीने कमळीला एकदा उठवलेलं असतं. कामिनीने निंगीला एकदा उठवलेलं असतं तर कमळी दोनदा उठवते या कामिनीला. कमळी म्हणते, ऐकायला येत नाही का तुम्हाला, उठा म्हटल्यावर, आजोबांची जागा कशी घेतली तुम्ही, उठा इथून. दोनदा अपमान केलेला असतो कमळीचा, कमळीने कामिनीचा. फक्त बघतात आणि गालातल्या गालात हसतात, काहीच म्हणत नाही. कमळी म्हणते, आता वाढा. कमळी म्हणते, आजोबांना आधी वाढा मग बाकीच्यांना वाढा. कामिनीने असं काय तोंड केलेलं असतं की अरे बापरे, तोंडात मारल्यासारखं कामिनीचं तोंड झालेलं असतं. रागिनी आता कामिनीकडे बघते आणि डोळ्यानेच खुणवते की शांत बस. नाश्ता वगैरे झाल्यावर आता आपल्या रूम मध्ये येऊन बसलेले असतात अन्नपूर्णा आजी आणि बाबा. अन्नपूर्णा आजी आता त्या पाण्याकडे बघत असतात. तेवढ्यात काय कामिनी येते आणि तो पाण्याचा ग्लास उचलते. अन्नपूर्णा आजी इतक्या घाबरतात. कामिनी अन्नपूर्णा आजीला पाणी प्यायचं असतं, तिला माहिती असतं, म्हणून तो पूर्ण ग्लास खाली सांडून देते अन्नपूर्णा आजीच्या समोर. पण त्यांना काय पाणी प्यायला देत नाही. कामिनी म्हणते, काय ग, एवढ्या मोठ्या साम्राज्याची राणी, मालकीन, काय अवस्था आहे, मला पाणी हवंय, मला पाणी हवंय, पाणी हवंय, कुणी पाणी देतं का पाणी. कामिनी नक्कल करत असते अन्नपूर्णा आजीची. तो असं म्हणत होती ना, मला फार वाईट वाटलं. मग ऊर दाटून आला. मग असं वाटलं, नको नको, पाणी पाजण्यासारखं दुसरं पुण्य कुठचं नाही. मग ते पुण्य मी केलं पाहिजे ना, म्हणून आले ग मी धावत पळत तुला पाणी पाजण्यासाठी आणि देण्यासाठी आले. पण काय झालं ना, तर लक्षात आलं तुम्हा लोकांची मगरुरी फार वाढलेली आहे. लगेच ठरवलं मी, बहिणी पाणी तर अजिबात द्यायचं नाही, यांना पाणी द्यायचं नाही, म्हणून मी हा ग्लास खाली सांडून दिला. मला माहिती का, तुमची नात बनून आली ती कमळी, तिथे जरा जास्तच आगावी, तिला काय वाटतंय तिचं तिला माहिती. एवढ्या एवढ्या गोष्टींनी मला फरक पडणार, मी फार वाईट वाटून घेणार, मी कमजोर पडणार, असं तर तुमच्या नातीला वाटतंय. कल्पना नाहीये, तिने ओळखलेलंच नाहीये मला म्हणजे कामिनीला. आणि काय चीज आहे ना, त्या कमळीला अजून माहितीच नाहीये. कामिनी आता अन्नपूर्णा आजी आणि आजोबांना आऱ्यातुऱ्यावर बोलत असते आणि त्यांना टॉर्चर करत असते. थोडक्यात धमकावत असते की मी त्या कमळी टमळीची अशी काय वाट लावते ना की डायरेक्ट तुम्हाला तिच्या मौतीलाच बोलवते. आणि आजी म्हणते, ढक्कलगाडी, काय रे, काय वाट बघतोय, नातीच्या जीवावर कशा उड्या मारता येईल त्याची वाट बघतोय का, ढक्कलगाडी. बाबा इतके रागाने बघत असतात त्या कामिनीकडे. ढक्कलगाडी, बघ बघ बघ, स्वप्न बघ, स्वप्न बघायला काय हरकत आहे, बघा बघ. कसं आहे ना ढक्कलगाडी, तुमची स्वप्न फक्त स्वप्नच ठेवणार आहे मी, पूर्ण कधीच होऊ देणार नाही, कारण कामिनी मी. कामिनी म्हणते, असं काय तुमचा माज उतरवणार आहे, असं काय माज उतरवणार आहे, तुम्ही विचारा बरं, दोघं जण विचारा कसं उतरवणार आहे. अरे विचारा रे, अरे विचारा तर खरं, अरे विचार रे, ढक्कलगाडी कसा माज उतरवणार आहे. ते तर विचारत नाही येत ना. चला आता मी सांगून टाकते. कसं आहे ना, तुम्ही जो श्वास घेताय ना त्याच्याने तुम्ही जिवंत आहे असं आम्ही समजतो. जिवंत आहात म्हणून तुम्ही जगताय, कळलं का. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही काय करणार आहे, तुमची मोठी नात आलेली ना, असं काय डाव करणार आहे, असं काय डाव करणार आहे की बघतच राहा. अन्नपूर्णा आजी बघायला लागलेली असते. आता नाही सांगणार, सरप्राईज सरप्राईज, सगळंच कसं सांगून टाकू तुम्हाला, आत्ता काही कळणार नाही, डायरेक्ट झाल्यावरच कळेल गेम तुमच्या मोठ्या नातीचा. कामिनी म्हणते, अगे ढक्कलगाडी, आता आता अशी ऍक्शन करून काही उपयोग नाहीये, काहीच होणार नाही ढक्कलगाडी. आता मी काय करायचं आहे ना ते करणारच आहे. कामिनी बाबांची सुद्धा नक्कल करत असते आणि त्यांच्यावर हसत असते. मला सांगू का, ढक्कलगाडी 1 आणि ढक्कलगाडी 2, तिच्या जीवाशी खेळायला तुम्ही दोघांनी मला भाग पाडलाय. नाही तर तिच्या जीवाशी खेळायचं मला काही संबंध नाहीये किंवा इंटरेस्ट नाहीये, पण तुमच्या दोघांमुळे तिच्या जीवाशी खेळतीये मी. आहे ना, जो काही खेळ खेळायचा आहे, जो काही खेळ करायचा आहे तो मी करणारच. तुम्ही फक्त बघत राहायचं. काय सांगतेय, फक्त लांबून बघायचं.
कळलं ना? हे ढक्कल गाडी. आणि अन्नपूर्णा आजी तर रडायलाच लागलेली असते. काय करायचं? फक्त वाट बघत बसायचं. तुमच्या मोठ्या नातीचं मेलेलं तोंड कधी बघायला मिळतं ना, याची वाट बघायची. लवकर तुमची व्यवस्था करणार, तशी तोंड दाखवणार तुम्हाला मेलेलं तुमच्या मोठ्या नातीचं. पूर्ण आजीला हे ऐकून फार वाईट वाटतं आणि त्या अद्दर रडायलाच लागलेले असतात. पूर्ण आजीला माहितीये ही कामिनी कुठच्याही थराला जाऊ शकते आणि ही नक्कीच करणार असं. कामिनी आता केसांवरनं हात फिरवते आणि खुन्नस सारखी ती हसत असते. आणि म्हणते पुन्हा येते दोघांना पाणी पाजायला. अन्नपूर्णा आजी बाबांकडे बघते आणि रडायला लागलेली असते. बाबांनाही कळतं की नेमकी काय होतंय. अन्नपूर्णा आजीला खूप घाबरलेली असते, कमळीचा जीव घेणार या विचाराने. ते आता छान असा तयार झालेला असतो. त्याला आता कॉलेजला जायचं असतं. साधना मावशींना म्हणतो की नाश्ता तयार आहे का, मला उशीर झालाय. ऋषी नाश्त्यासाठी आलेला असतो आणि साधनाने नाश्ता पण लावलेला असतो ऋषीचा. पण ऋषीचं मोबाईलमध्ये काहीतरी चाललेलं असतं. ते आता मोबाईलमध्ये बघण्यात इतका बिझी झालेला असतो की जोरात साधना मावशीचा आवाज देतो. परत साधना मागे येते. काय ऋषी बाबा, सॉरी, मोबाईलमध्ये लक्ष होतं माझं, तुमच्याकडे लक्ष नव्हतं, सॉरी. स्वतःच मागवता आणि स्वतःच विसरता. ऋषी बाबा काल सगळं ठीक होतं ना? ऋषी म्हणतो हो हो सगळं ठीक होतं. काही गडबडीत गेला ना म्हणून विचारला. नाही हो, तशी काय फारशी अडचण नाही आली, व्यवस्थित होतं सगळं. तर ऋषी खरंच खूप खुश असतो. साधना म्हणते एक विचारू का? ऋषी म्हणतो विचारा की, आज जास्तच खुश दिसताय, काय भानगडे ऋषी बाबा? ऋषी म्हणतो आपण आनंदात राहावं म्हणजे आपल्या आजूबाजूचे सगळेच आनंदात राहतात ना, म्हणून मी स्वतः आनंदात आहे. असं कमळी म्हणते मला. साधना म्हणते कोणाचं नाव घेतलं? कमळी. कॉलेजची जीएस ती कमळी, कोल्हापूरची, सिद्धटेक गावची. शालेय शिक्षण तिथेच झालं पण इथे आली आता कॉलेजसाठी. भारी मुलगी आहे, एक नंबरची बिंदास पोरगी आहे ती मावशी. आता ऋषीने कमळीची सगळीच माहिती दिलेली असते साधनाला आणि साधना ते ऐकते तेव्हा साधनाला अगदी धक्का बसलेला असतो. पायाखालची जमीन सरकलेली असते. तो काल काय झालं माहिती का? कॉलेजमधल्या सगळ्या गाड्या बाहेर काढायला लावल्या. आतमध्ये कुणीच गाडी लावायची नाही, डायरेक्ट बाहेर गाडी लावायची. बस्टिंगचं सुद्धा ऐकलं नाही, त्यांच्या पण गाड्या बाहेर लावायच्या असं सांगितलं. इतकी बिंदास ना, कोल्हापूरचा ठसका म्हणतात ना तशी येते. पण तो जे काय करेल ना समोरच्याच्या भल्याच करेल नेहमी. ती आली ना की तुमची ओळख करून देतो. आता साधनाच्या लक्षात आलेलं असतं की कमळी इतकी जवळ आहे. मनातल्या मनात म्हणते माझी लेक माझ्या इतक्या जवळ आहे, तिला कधीच भेटू शकलो नाही. आता म्हणते आता मला भेटली ना की सगळ्यांपासून लांब घेऊन जाते, म्हणजे कशाचीच भीती नाही किंवा कुणाला घाबरायला सुद्धा नको. आता हे सगळं मनातल्या मनात ठरवलेलं असतं साधनाने. बघू आता साधनाने जे मनातल्या मनात ठरवलंय ते खरं होणार का? कमळीला ती भेटू शकणार का? मित्रांनो, हे आपण बघूया पुढच्या भागात. पण अगदी थोडक्यात बघूया पुढच्या भागात काय होणार आहे. कमळी सगळ्या मुलांना घेऊन उभी असते आणि तेवढ्यात ऋषी आलेला असतो. ऋषी म्हणतो काय सुरू आहे इकडे? कमळी म्हणते आमच्यापैकी बऱ्याच लोकांना महाराजांच्या बऱ्याच गोष्टी माहितीच नाहीये सर. 2 दिवसावर शिवजयंती आली आहे ना, तेव्हा आता साधना कमळीला भेटण्यासाठी कॉलेजच्या गेटवर आलेली असते. कोणत्या तरी गडावर जाऊन सगळ्या गोष्टींची ओळख करून द्यायची का सर या सगळ्यांना, असं मला वाटतंय. म्हणतो गुड आयडिया, जाऊ की आपण एखाद्या गडावर आणि सगळ्यांना सगळ्याच गोष्टींची ओळख करून देऊ. साधना आलेली असते गेटवर. वॉचमन येतात. कुठे जायचंय ताई? माझी लेक शिकते इथे कमळी. साधना आता गेटच्या आत आलेली असते आणि कमळी तिथेच ऋषी बरोबर बोलत असते. थांबून आता साधनाने कमळीला आणि निंगीला बघितलेलं असतं. तिथे बंड्या सुद्धा असतो. बघते आणि बघतच राहिलेली असते. बघू आता कमळीला कळणार की साधना म्हणजे तिची आई इतक्या जवळ आली आहे तिच्या, आणि दोघींची भेट होणार का? आणि जर भेट झाली तर काय होणार? कमळी तिला घरी घेऊन जाणार का? हे जर सगळं बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.